भागातील मुलींना तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी शाळा महाविद्यालयांमध्ये ने-आण करण्यासाठी मानव विकास मिशनच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या बस गाड्यांमध्ये उपऱ्या प्रवाशांचाच भरणा होत आहे। त्यामुळे मुख्य लाभार्थी असलेल्या विद्यार्थिनींना बसमध्ये उभे राहून प्रवास करण्याची वेळ आली आहे। एवढंच काय तर वेळेवर बस नसल्याने मुलींना अनेकदा शाळेला मुकावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात समोर येतोय। सावित्रीच्या लेकींना शिक्षणाचा एक नवा किरण दाखवायला शासनाने खास बसची सोय केली, पण आजही त्यांच्या वाटेला येतोय संघर्ष, दुःख आणि हताशा। गावखेड्यातील या मुलींना शाळेपर्यंत पोहोचण्यासाठीची बस मिळायला हवी, तीच बस आता इतर प्रवाशांना घेऊन जाते आणि या निष्पाप मुलींच्या शिक्षणात खंड पडत आहे। याचा दोष नेमका कोणाचा? नियोजन शून्य आगाराचा की समाजातील बधिरतेचा? पण या मुलींच्या नजरेतला आत्मविश्वास हरवलेला नाही। अडचणींवर मात करत बरेच मुली पायी का असोना शाळेत जाताना दिसतायत। आज अहेरी आगारास एकूण 63 बसेस आहेत। त्यापैकी 43 बसेस ह्या मानव विकासच्या म्हणजे निळ्या बसेस आहेत। उरलेल्या ज्या बसेस आहेत 20 बसेस ह्या लालपरी आहेत। त्या 20 बसेसमध्ये आपण प्रवासी वाहतूक करतो आणि मानव विकास विद्यार्थ्यांसाठी ज्या आहेत त्या 43 बसेस आहेत। प्रत्येक 6 तालुक्यापैकी प्रत्येक तालुक्याला आपल्याकडे 7 बसेस आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत। विशेषतः ज्या ठिकाणी विद्यार्थिनींची संख्या जास्त आहे त्या ठिकाणी आपण ह्या बसेस उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि ह्या बसेसची जी आपण रूट ठरवतो त्या जूनमध्ये आपली जी मीटिंग होते एज्युकेशन ऑफिसर, ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर आणि आगार व्यवस्थापक यांच्यामार्फतच आपण रूट ठरवलेले आहे आणि त्या रूटवर आपल्या बसेस चालू आहेत। बस येत नाही आणि बस आली तरी सुद्धा विद्यार्थ्यांना घेत नाही, पॅसेंजरला घेतात आणि पॅसेंजरला बसायला लावतात आणि आम्हाला नहीं का उभा राहायला लावतात। जो बस स्टूडेंट के लिए होते हैं उसमें पैसेंजर भर के आते हैं। बस स्टूडेंट के लिए है या पैसेंजर के लिए? आम्हाला शाळेत जाण्यासाठी निळ्या बसची गरज आहे। एसटी महामंडळांनी बसची सुविधा करावी। मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढावे, गळती थांबावी या उदात्त हेतूने महाराष्ट्र शासनाने मानव विकास मिशन अंतर्गत बस सेवा सुरू केली। मात्र गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील मुलींना पाहिजे तसा या योजनेचा लाभ मिळत नसल्याने या मुलींना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे। गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली आणि अहेरी असे 2 आगार आहेत। अहेरी आगारातून सिरोंचा, भामरागड, एटापल्ली, अहेरी, मुलचेरा आणि चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरी अशा 6 तालुक्यात बस सेवा दिली जाते। या व्यतिरिक्त गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूरकडे अनेक लांब पल्ल्याचे बसेस धावतात। मात्र जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी लाल बसऐवजी मानव विकास मिशनच्या निळ्या बसेसचा प्रवासी वाहतुकीसाठी सर्रासपणे वापर होत आहे। त्यामुळे शाळकरी मुलींना या सुविधेपासून वंचित राहावे लागत आहे। यावर स्थानिकांची काय मागणी आहे तेही जाणून घेऊया। सकाळच्या दरम्यान शिक्षणासाठी अहेरी आलापल्लीकडे येणाऱ्या मुली उभ्या असतात। बस प्रवाशांनी गच्च भरलेली असते। बस चालक जागा नाही म्हणून बस थांबवत नाही आणि मुली घरी परततात। अशी एक विदारक परिस्थिती या ठिकाणी अहेरी आगाराने निर्माण करून ठेवलेली आहे। वास्तविक पाहता ह्या सगळ्या बसेस 100% मुलींच्या शिक्षणासाठी मानव विकास आयुक्त औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेले आहे। याचा पूर्ण वापर मुलींच्या शिक्षणासाठी करायचा असताना अहेरी आगार आणि आगाराचे प्रमुख चंद्रभूषण घागरगुंडे हेतू पुरस्पर याकडे दुर्लक्ष करत आहे आणि अहेरी आगाराचा गल्ला जास्तीत जास्त कसा भरता येईल आणि वरच्या पातळीवर आपली पाठ कशी थोपटता येईल हाच प्रयत्न चंद्रभूषण घागरगुंडे यांचा दिसून येतो। एकूणच अहेरी आगारामध्ये ज्या 43 बसेस दिलेल्या आहेत या बसेस नेमक्या कुठं वापरण्यात येतात याची चौकशी होणे गरजेचे आहे।